इकडे तो लग्नाची स्वप्न रंगवत होता आणि तिकडे तिनं आरामात चुना लावला। मुलींची संख्या कमी झाल्यानं उपवर मुलं आणि त्यांच्या घरच्यांची फसवणूक होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढते। असाच प्रकार यवतमाळमध्ये घडला। पोहे आणायला सांगून मुलगीने नातेवाईकानं शेतकरी मुलाला गंडा घातला। नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। झालं असं की नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बाणगाव येथील शेतकरी मुलाचं लग्न जुळवण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून संपर्क साधण्यात आला। मध्यस्थामार्फत यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातील चोरंबा इथे सिमरन गौतम पाटील हिचा प्रस्ताव पुढे आला। घरची परिस्थिती हलाखीची असल्याचं सांगत विवाहाचा खर्च मुलाकडच्यांनीच उचलावा अशी अट सुरुवातीला घालण्यात आली। मुलाच्या घरचेही तयार झाले, बघणं झालं, बोलचाली सुरू झाली आणि सगळं निश्चित होण्याची चिन्ह ठरताच मुलीच्या घरच्याने नवा डाव टाकला। ठरल्याप्रमाणे मुलाच्या घरचे 10 फेब्रुवारी 2026 रोजी चोरंबा इथे पोहोचले। तिथे प्रत्यक्ष भेटीत लग्न निश्चित होण्याआधीच मोठ्या रकमेची मागणी मुलीकडच्यांनी केली। ते दिले नाही तर आम्ही लग्न करणारच नाही असंही सांगण्यात आलं। इकडे मुलाच्या घरच्यांवरती दबाव टाकण्यात आला होता। आमच्याकडे इतर पर्याय आहेत असंही त्याने सांगण्यात आलं। अखेर 2,50,000 रुपये मुलीच्या घरच्यांना देणं ठरलं। यातील 2 लाख रुपये चोरंबा येथीलच तिच्या नातेवाईकाकडे तर उर्वरित रक्कम मध्यस्थाकडे देण्यात आल्याचं तक्रारीमध्ये नमूद आहे। आता खरी फसवणूक सुरू झाली। पैसे तर मिळाले आणि पोहे आणायला जातो असा बहाणा करत सिमरन, तिची आई, भाऊ स्कूटीवरून निघून गेले। मुलाकडचे बराच वेळ वाट बघत होते। ते काही येईनात, मग त्यांनी आणलेले ते दोघे साथीदारही त्यांना शोधायला जातो म्हणून निसटले। वाट बघून तेही येईनात आणि काही वेळातच सर्वांचे मोबाईल बंद झाले। बराच वेळ वाट पाहूनही कोणीच परत न परतल्यानं मुलाकडच्यांना फसवणूक झाल्याचं लक्षात आलं। त्यानंतर घाटंजी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल होतात ठाणेदार केशव ठाकरे यांनी तपासाची चक्र फिरवली आणि चौकशी करून शोध घेतला आणि सिमरन गौतम पाटील, तिची आई आशा पाटील, भाऊ करण पाटील हे सगळेजण चोरंबा आणि त्यांच्यासोबतच सहकारी सुनील राठोड आणि माणिक पवार यांना अटक केली आहे। आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 316(2), 3(5) असे अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान काही महिन्यांपूर्वीच एका शेतकऱ्याला सार्वजनिक ठिकाणी मारहाण करून दुचाकी हिसकावून नेल्या घटनेत ही मुलगी आणि तिचा भाऊ आरोपी होते। या अपमानानंतर संबंधित शेतकऱ्याने 14 जून 2025 रोजी विषप्राशन करून आत्महत्या केली। या आत्महत्या प्रकरणातही घाटंजी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून सिमरन नुकतीच कारागृहातून बाहेर आली होती। या टोळीने महाराष्ट्रासह इतरही राज्यामध्ये कोणाची फसवणूक केली का या प्रकरणाचा तपास आता सुरू आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।